हॅलो फ्रेंड्स, मी स्वाती आणि आपल्या सर्वांचे माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत करते. आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आहे गुरुपौर्णिमा. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आजचा भक्तिमय दिवस तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. कसा वाटतो तो नक्कीच सांगा. आज मी सकाळी मी यशस्वी आणि आमच्या सासूबाई देवदर्शनासाठी निघालो होतो. मंदिरात पोहोचल्यावर खूप असं प्रसन्न असं वातावरण झालं होतं आणि तो वातावरणाने अनुभवायला खरंच खूप छान वाटलं. सर्व देवाचे दर्शन घेतले, दत्तगुरूचं मनपूर्वक दर्शन घेतलं आणि त्या शांत वातावरणात मनाला खूप असे समाधान मिळत होतं. तर त्यामुळं आम्ही तिथं थोडंसं रमून गेलो होतो, बसलो. आणि तिथं असं कसं आहे, थोडंसं आमचं काम आवरल्याच्या नंतर गेल्यामुळं गर्दी वगैरे नव्हती जास्त. त्यामुळं इथं मस्त वातावरणामध्ये इथं यशस्वीला पण खेळायला बरं वाटत होतं आणि बऱ्यापैकी सर्व प्रकार म्हणजे सर्व देव आहेत इथं. त्यामुळे बऱ्यापैकी दर्शन आमचे इथंच झाले सगळ्या देवांचे. आणि इथं महादेव आणि दत्तगुरूचं मंदिर आहे ना साईडला आहे. तर तोपर्यंत म्हटलं तर इथं दर्शन घेऊन इथं थोडंसं बसावं आणि थोडंसं इथे यशस्वीला खेळायला पण बरं होतं, मस्त वातावरण होतं. आणि बाहेर पण असं जायला यायला नव्हतं. इथं मस्त आतल्या आत खेळता येत होतं आणि इथं छोटीशी मैत्रीण भेटली तर त्या दोघीचं मस्त जमत होतं. इथं बघा आता ती नाही का आपण हरिपाठ वगैरे म्हणताना पावल्या खेळत होती ते चालू होतं. ही छोटी मुलगी तिला काही एवढं लक्षात येत नव्हतं. कसं आपण मुलाला घरात जे शिकवलं का तेच शिकतात. आता तिला आम्ही घरी विठ्ठल विठ्ठल वगैरे करायला होतं त्यामुळे तिला बऱ्यापैकी हे जमतं भजन वगैरे. तर त्यासाठी त्या मुलीला नव्हतं जमत, पण त्या दोघीजण एकमेकीसोबत इतक्या खेळत होत्या ना, मस्त जमलं होतं त्या दोघीचं. तर चालू होतं खेळणं आणि यशस्वीला खूप मजा वाटत होती कारण तिला आतमध्ये सारखं सारखं रूममध्ये नको वाटते. तर बाहेर आल्याच्या नंतर तिला मोकळं असं मैदान वातावरण छान वाटलं लागलं. तर त्यामुळे ती खेळत होती ना. असं कधीमध्ये येत असतो आम्ही, जास्त काही येणं होत नाही कारण हे पण रूमपासून बऱ्यापैकी लांब आहे आणि स्वामी समर्थाचं केंद्र आमच्यापासून 5-6 किलोमीटर. त्यामुळे तिकडं जाणं पण शक्य नव्हतं आज. बघू आता संध्याकाळी, नाहीतर मग एखाद्या सुट्टीच्या दिवशी निवांत जाऊन येऊ. आता आम्हाला दुसऱ्या मंदिर जायचं होतं. इथं यशस्वीचं निघता दर्शन चालू होतं कासवाचं. आणि खरं सांगायचं म्हणलं जे कर म्हटलं की ती लगेचच जे करते, म्हणजे तिला लगेच समजतं. त्यामुळं जाता जाता थोडंसं शूट घेतलं बघा. आता सर्व मंदिरातले देव तुम्हाला दाखवले थोडं थोडं जसं जमलं तसं. इथं इकडं साईडला ठेवलेली आपली शिवाजी महाराजाची मूर्ती, इकडं महादेवाचा फोटो लावलेला आहे आणि राम लक्ष्मण सीता विठ्ठल रुक्मिणी काल भैरवनाथ असे गणपती बऱ्यापैकी सगळे देव इथे आहेत. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम हे सर्व आहेत. तिथं बाहेर निघाल्याच्या नंतर तुळशीचं दर्शन घेतलं आणि आता निघालो होतो साईडच्या मंदिरामध्ये. दत्तगुरूचं पण दर्शन घ्यायला आलो. इथं दत्तगुरूचं दर्शन घेतलं, थोडंसं इथं पण बसलो, थोडा वेळ घातला, छान वाटलं. महादेवाचं दर्शन घेतलं, नंदीचं दर्शन घेतलं. तर आता तिला हे मंदिर थोडंसं उंच आहे म्हणून तिला काय दर्शन घेता नाही आलं, पण महादेवाच्या दर्शनामध्ये पण तिथं पण मला वाटतं पाणी वगैरे आपण नाही का पाणी वगैरे बायका माणसं घालतात त्याला पाणी, म्हणून तिथं थोडंसं खोल केलेलं. तर त्यामुळं पण यशस्वीला इथं पण दर्शन नाही घेता आलं. आम्ही घेतलं म्हणजे दिलं तिला दर्शन घेऊन, पण तिला स्वतः नाही घेता आलं. त्याच्यामुळं तर मग इथं साईडला मग नंदीचं तेवढं तिला दर्शन हाताने घेता आलं. तर तिचं घेणं चालू होतं आणि कधीमध्ये येतो ना तर तिला ती सवय झालेली देवाच्या दर्शनाची वगैरे. तर आणि आपण शिकवलं तेच मुलं शिकतात त्याच्यामुळं. तर मग आता माझं पण त्यांचं झाल्याच्या नंतर मी पण घेतलं दर्शन आणि म्हटलं चला आता आमचं बाकी पण थोडंफार काम होतं तर ते पण करायचं होतं आज आम्हाला. आता इथं यशस्वी पण दर्शन घेते. तिचं झाल्याच्या नंतर आम्ही थोडंसं बाहेर बसलो. मंदिराच्या बाहेरचा परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर असं होता. तर त्यामुळं आणि खरंच मन आहे ना असं बाहेर निघण्याचं करत नव्हतं. थोडा वेळ बसलो आम्ही आणि नंतर आमचे पुढचे काम होते बाकीचे, कारण वातावरण झालं होतं पावसाचं. आता बऱ्यापैकी टाईम झाला होता आम्हाला बाहेर येऊन. त्याच्यामुळे म्हटलं छत्री वगैरे घेऊन आलं, पण जर पाऊस आला तर पुन्हा परेशान होण्यापेक्षा मग आता तुम्हाला मी डायरेक्ट घरी आल्याच्या नंतर भेटते. बाकीचं काही शूट नाही घेतलं मी. थोडंसं भाजीला वगैरे आणले येतानी आणि त्याचं सगळं ताटामध्ये एक सामान मांडून घेतलं पूजेचं. आज आहे सत्यनारायण, कारण आज आहे पौर्णिमेचं सत्यनारायण करत असते मी दर महिन्याला. त्याच्यासाठी आपल्याला जेवढं लागतं तेवढं सगळं एकत्र घेऊन ठेवायचं. म्हणजे कसं होतं की आपण जेव्हा पूजेला बसतो ना, पूजा मांडण्यापासून तर पूजा होईपर्यंत मध्ये मध्ये उठायला मला तर बरं नाही वाटत. उठायला नाही पाहिजे, म्हणजे एखाद्या इमर्जन्सीला उठावं लागतं, पण नाही उठायला पाहिजे. तर मी सगळं साहित्य एकत्र मांडून घेतलं होतं आणि त्यानंतर मग इथं आता पूजा मांडून घेतली. साईडला देवघर वगैरे ठेवलेलं आहे. आता पहिले घरातली फरशी वगैरे तिथं स्वच्छ करून घेतली. तशी घरातली फरशी आज स्वच्छ होती, तरी पण ना जिथं आपल्या पूजा मांडायची का ती पुसून थोडंसं पाणी टाकून पुसून घ्यायची, थोडीशी स्वच्छ करून घ्यायची आणि त्यानंतर पूजा मांडायची. तर इथं आता मी स्वस्तिक वगैरे काढून घेतली रांगोळ्याची. स्वस्तिकीला हळदी कुंकू दिलं आणि त्याच्यानंतर एक छानसा चौरंग मांडला छोटासा. माझ्याकडे आता मोठा चौरंग आहे गावाकडं, पण इथं आणलेलं नाही. तर हे छोटा मी येताना आणला इकडनं. तर हे मला पूजेसाठी बरा पडतो छोटासा, का आपला रोजची कोणती पण पूजा असो, स्वामी चरित्र असो किंवा सत्यनारायण वगैरे. तिथं पूजा मांडाय घेतली. छान एक वस्त्र, स्वच्छ एक वस्त्र ठेवून घेतलं, त्याच्यामध्ये आपल्या सत्यनारायणाचा फोटो ठेवला. त्यानंतर पोती ठेवली. थोडेसे खाली एक मुठभर गहू ठेवायचे, त्याच्यावरती एक तांब्या ठेवायचा, त्याच्यामध्ये पाणी, हळदी कुंकू, फूल, अक्षदा आणि 1 रुपयाचं नाणं टाकायचं आणि त्याच्यानंतर वरती आंब्याची पानं ठेवायची, 5 पानं किंवा नागवेलीचे ते जे खाऊचे पानं असतात ना ते पण ठेवले तर चालतात. तर कोणते तरी एक ठेवायचे. तर माझ्याकडं खाऊचे होते पण मी नेमके तेवढेच आणले होते त्याच्यामुळं, कारण बाकी पुन्हा समोर पण लागणार त्याच्यासाठी मग मी तर आंब्याचे पानं ठेवून दिले आणि आंब्याचे
जे थोडे थोडे छोटे छोटे फांदे असतात ते पण साईडला लावतात. पण माझ्याकडे ना, मी इथं आपण कोणाच्या झाडाचे तोडून आणणं मला तर नाही बरोबर वाटत. आणि कोणी नाही आणून दिली तर कशाला उघड नको कोणाचं बोलणे, त्यापेक्षा मी नसते आणत, जेवढं आहे तेवढ्यातच करून घेत असते ना. असं नाही की ते लागतंच म्हणून. आता पानं भेटले तेवढे मी पानं आणून लावले आणि म्हटलं जाऊ दे चालते. आणि छोटासा चौरंग असल्यामुळे लावता पण येणार, फुलं वगैरे येताना घेऊन आले होते मी. तर त्यासाठी मग आता इथं वरती छोटीशी प्लेट ठेवायची, त्याच्यामध्ये तांदूळ ठेवायचे, त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं तांदळाला. आणि नंतर मग आपली बाळकृष्ण म्हणजेच रंगनाथाची मूर्ती ठेवून घ्यायची, त्याची पण पूजा करून घ्यायची. पूजा करून घेतल्याच्या नंतर सर्व देवाला वगैरे फुलं वगैरे ठेवायची, थोडासा साखर ठेवायचा प्रसादाचा म्हणून, एक साईडला घंटा ठेवून द्यायची. आणि नंतर मग 3-3 विड्याची पानं, म्हणजे तेच खाऊची पानं किंवा नागविड्याची तुम्ही काय म्हणता ते, 3-3 पानं ठेवायचे. त्याच्यावरती हळदी कुंकू द्यायचं, थोडं थोडं अक्षता ठेवायच्या आणि 3 सुपारी ठेवायच्या. प्रत्येक एक पानावर एक म्हणजे 3 पानावरती एक सुपारी, अशा 3 सुपाऱ्या ठेवून घ्यायच्या. सुपारी म्हणजे वरुण देवता, दुसरी म्हणजे कुलदेवता आणि तिसरी म्हणजेच गणपती, अशा 3 सुपारीची पूजा करून घ्यायची. नंतर रांगोळ वगैरे काढून दिवा वगैरे लावून घ्यायचा. माझं थोडंसं मागं पुढं झालं थोडंसं, कारण आम्हाला बाहेरून यायला उशीर झाला आणि काही गडबड झाली त्याच्यामुळं. आणि इथं यशस्वी खेळते तोपर्यंतच पूजा आवरून घ्यायची होती, म्हणून थोडंसं माझं काढण्यामध्ये रांगोळी वगैरे थोडीशी मागं पुढे झाली. अगोदर काढायला पाहिजे होती मी रांगोळी, पण चला चालतंय, कारण रांगोळीचं एवढं महत्त्व नाही जेवढं की पूजा व्यवस्थित मांडून घ्यायचं असतं. जे की आवश्यक असतं पूजेचं साहित्य वगैरे, ते तेवढं तर माझ्याचं झालं होतं. आणि नैवेद्यासाठी शिरा बनवायचा असतो आणि हा सत्यनारायण घरातल्यांनाच प्रसाद म्हणून द्यायचा असतो, बाहेर काय द्यायचं नसतं. आणि हा सत्यनारायण म्हणजे घरातील महिलांनी केला तरी चालतं बरं का, केंद्रानुसार. तर आता मी दर महिन्याला करत असते, काही अडचण वगैरे असेल तरच राहून जातो किंवा मी गावी गेलेली असेल तर, नाहीतर मग मी दर महिन्याला करत असते हा सत्यनारायण. आणि खरं सत्यनारायण केल्याच्या नंतर घरात पण खूप छान असा बदल घडतो आपल्या. त्याची पोथी म्हटलं तर फक्त 5च अध्याय आहेत, एवढी लवकर होणार आहेत ना. एक 15-20 मिनिटाचीच पूजा आहे, सगळी पूजा मांडून अध्याय वाचणं वगैरे. आणि काय साधी सिंपल साधी सोपी पद्धतीनं पूजा मांडून घ्यायची आणि सत्यनारायण वाचायचं. त्याच्यानंतर आरती वगैरे करून घ्यायची आणि लगेचच प्रसाद मानून शिरा दाखवायचा, नैवेद्य म्हणजेच शिरा दाखवायचा देवाला प्रसाद म्हणून. आणि ते आपल्या सगळ्यांनी घरच्या घरी ग्रहण करायचा. आणि खरंच चांगलं आहे केलेलं घरातलं आपण सत्यनारायण वगैरे दर महिन्याला. आणि एक म्हणजेच असतो तो म्हणजे संक्रांतीच्या दिवशी केला जातो. आणि आपले 12 महिने जेव्हा पण प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला केला जातो हा सत्यनारायण दर पौर्णिमेला केला जातो. आणि तो म्हणजेच की प्रदोष काळात केला जातो, संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान. आणि उगवत्या त्याच्या वेळेस जी तिथी असते ना त्याच्यानुसार ग्राह्य धरून केला जातो हा सत्यनारायण. पण आता छान अशी पोथी वगैरे वाचून पण झाली होती. इथं बघा आता 5 अध्याय एकदम लवकर होतात, 5 ते 10 मिनिटात तसं आरामशीर वाचून आरती पण करून होती. खरंच तुम्ही पण करायला पाहिजे. तुम्ही करता का ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मी करते दर पौर्णिमेला, फक्त एखाद्याच गावी वगैरे गेले तरच बाकी राहतो माझा. तर तुम्ही पण करत जा. मला असं वाटतं केलं पाहिजे, म्हणजे काय घरातली घरात तर आहे, आपल्याला काय बाहेरून काही आणायचं नाही, काही नाही. फुलं वगैरे तर आपले असतातच देवासाठी आणलेले, त्याच्यामुळं केलं तर चांगलंच आहे, करायला पाहिजे असं मला वाटतं. नारायण पूजा आणि श्रद्धा भक्तीने आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी केली जाते. आणि आजचीच अशी अतिशय शांत आणि समाधानकारक झालेली पूजा मनाला असं प्रसन्न करून गेली. त्याच्यानंतर काय होतं, स्वयंपाक भाकरी आणि भाजी झाली होती. ते भाजीमध्ये आज मेथीची भाजी आणि भाकरी बनवल्या होत्या. आणि त्यानंतर आता करायची होती थोडीशी वडापाव, म्हणलं जाऊ दे आज करावं गरमागरम. थोडंसं पावसाचं वातावरण झालं होतं संध्याकाळी, तर त्यासाठी. पण इथून पुढची माझी क्लिप थोडीशी घेण्यातच नाही आली मला, कारण की लाईट पण गेली होती आणि मोबाईल मग ऑफ झाला होता, स्विच ऑफ. त्याच्यामुळे मग मला समोरचं काही घेता नाही आलं. पण जेवढं जमलं तेवढं शेअर केलं. म्हणजे या अगोदर मी थोडं थोडं घरातलेच जास्त करून शेअर करायचे, पण म्हटलं चला आता थोडंफार हळूहळू करून थोडासा कॉन्फिडन्स वाढते, तर म्हटलं बाहेरचं पण थोडंफार शेअर करत जावं तुमच्यासोबत. म्हणून आज मी थोडासा माझा ब्लॉग तुम्हाला बाहेरचा शेअर केला. कसा वाटला तो नक्कीच सांगा. इथं बटाट्याची चटणी करणं चालू होतं. थोडंसं मिठातलं बटाटा यशस्वीसाठी ठेवलं होतं, याच्यामध्ये तिखट टाकलं त्याच्यामुळे तिला थोडंसं मिठातलं ठेवलं होतं, ती खाते तर. आणि म्हटलं आता चला इथं बटाट्याची चटणी करून घ्यावी. आणि बाकीची थोडीफार तयारी झाली होती माझी वड्याची. पाव वगैरे घेऊन आली होती मी. बेसन पीठ वगैरे थोडंसं भिजवून ठेवलं होतं, म्हणजे नाही का पाण्यात थोडंसं पातळ करून घेतलं होतं. आणि तर थोडीशी ही चटणी ना थंड झाल्याच्या नंतर लगेचच मग मला वडे बनवून घ्यायचे होते. पण आता समोरचं लाईट गेल्यामुळे मला नाही शेअर करता आलं, त्याच्यासाठी मी मनापासून तुमची माफी मागते. पण चला आता हे चालू असतं घरात छोटं मोठं कारण, त्याच्यामुळं काही आपलं होत नाही. पण इथं कसं माहिती का, सारखी लाईट वगैरे जाते पावसामुळे म्हणा की काहीतरी कारणामुळे लोड वगैरे होत असेल, कारण आता सगळ्याच्याच घरी सगळेच कामं इथं लाईटवरच चालतात त्याच्यामुळं. तर त्यासाठी मग आता चटणी वगैरे बनवून घेतली मी बटाट्याची. आता इथं थोडंसं मला मिरची तळून घ्यायची होती, जास्त तेलात तळली तर मिरचीची बिघडून जाईल, म्हणून मी काय केलं, थोडंसं कढईमध्ये ह्या थोड्याशा तेलामध्ये अगोदर मिरची तळून घेतली. त्याच्यानंतर तेल टाकून ना थोडेसे असे आपण बुंदी वगैरे बनवतो ना लाडूसाठी, तर तशी मग मी बुंदी टाकून घेतली. त्याची मला बनवायची ती सुकी चटणी. तर त्यासाठी काय करायचं की बुंदी अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. आणि
ती काढून घेतल्याच्या नंतर तेलातून बाहेर थोडंसं लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि जास्त असा न सोललेला लसूण असा टाकून चटणी मिक्सरला फिरून घ्यायची. ती चटणी छान लागते. आणि मी हिरवी चटणी वगैरे काय बनवली नव्हती, तर त्यासाठी मग टोमॅटो सॉस होता तेच वापरणार होते. कारण आपण खातो थोडंसं, कारण एवढं थोडं थोडं बनवायला पण म्हणजे असं पुरत नाही. कारण भाजी भाकरी पण केली होती, नुसतं वडापाव नव्हते, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या, कशाला थोडं थोडं बनवलं तर उडत पण नाही, त्यामुळे मग मी नाही केलं. तरी पण जेवढं होतं घरातलं तेवढंच केलं. आणि म्हटलं चला आता पुढचं काय शेअर नाही केलं तुमच्यासोबत, तर थोडंसं गुरुपौर्णिमेबद्दल बोलूया. तर गुरुपौर्णिमेचं म्हणजेच गुरु म्हणजेच केवळ ज्ञान देणारी व्यक्तीच नाही, तर आपल्या जीवनातील अंधकार दूर करून सत्य, संयम, सदाचाराचा मार्ग दाखवणारा एक प्रकाशच असतो. गुरुच्या आशीर्वादामुळे आत्मविश्वास वाढतो, आपल्या मनाला योग्य दिशा मिळते, जीवन आपलं अधिक सुंदर बनतं. आणि या पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या शिकवणीनुसार चालण्याचा संकल्प करून श्री गुरुदेव दत्त असं बोलते मी तुम्हाला आता. आणि म्हटलं चला आता थोडंसं तुमच्यासोबत थोडं गुरुबद्दल बोलावतं. गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप, श्रद्धेचा आधार, जीवनाला खऱ्या मार्गदर्शक. गुरुची कृपा असेल तर अशक्य वाटणारी गोष्ट शक्य होत जाते. गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. गुरुदेव दत्त. मी आज आपला कसा वाटला मी टाकलेला तुम्हाला तो नक्की सांगा. आणि थोडंसं देवदर्शन तुम्हाला पण घडवलं, ज्यांची बाहेर जाणं नाही झालं किंवा काही कारणाशिवाय बाहेर नाही पडू शकले त्यांच्यासाठी, तर मी तर व्हिडिओमध्ये दाखवलं तेवढं तुम्ही पण दर्शन करून घ्या आपल्या दत्तगुरूचं. जेव्हा पण आता मी जाईल केंद्रामध्ये तेव्हा तुम्हाला दाखवून मग स्वामीचं पण दर्शन भेटेल तुम्हाला. पण आता सध्या माझं जाणं झालं दूर असल्यामुळं आणि पावसामुळं नाही जाऊ शकले. कारण आता आपण असेल तर एकटे जाऊ शकतो, पण कसं छोटं बाळ असल्याच नाही थोडंफार बाहेर वातावरणाची काळजी घेऊनच घराबाहेर पडावं लागतं. सध्या इकडं एकदा कसं असतं, पुण्याला पाऊस चालू झाला ना की 8 ते 15 दिवस उघडत नाही. 8 दिवस तर जवळपास आम्हाला सूर्यदेवाचं दर्शनच होत नाही 8 दिवस. तर त्यामुळं बाहेर जाणं शक्य नाही. आणि सारखं रोडला पाणी वगैरे आहे, त्याच्यामुळं नाही जाते. असं आजच तेवढं आम्हाला भेटलं थोडंसं दुपारी टाईम, तर आम्ही घरचे म्हणजे ते यशस्वीचे पप्पा नव्हते घरी, पण आम्ही तेवढं जाऊन आलो होतो. हे जवळ जायसारखं होतं तर आम्ही पायीच जाऊन आलो होतो. पण बघू आता नंतर तिकडं जाईल तेव्हा केंद्रात, तर तिथलं पण तुम्हाला दर्शन देईन. मी दर्शन देण्याचा प्रयत्न करेल, बघू आता काय होईल. तर आता इथून चटणी करण्यासाठी मी बुंदी तळून घेतली. इथून पुढे वडे तळले पण नाही शेअर करू शकले, त्यासाठी मनापासून माफी. आणि आता आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस तुमच्यासोबत शेअर करून खूप मला आनंद झाला. श्री दत्तगुरू आणि स्वामी समर्थाची कृपा आपल्या सर्वांवर कायम राहो. व्हिडिओ आवडलास तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त.